सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची मालिका. कालच्या पुढे सुरू करते. विमानतळावर नेताजी पोहोचल्याचं समजताच जनरल भोसले त्वरेने आले. रात्री छोटीशी सभा भरली. अशा या जीवघेण्या वातावरणात नेताजींचं भविष्य काय, आझाद हिंद सरकारचे पुढील धोरण काय राहील, या मुद्द्यावर गंभीर चर्चा सुरू झाली. हिकारी किकांचे जनरल इसोडा आणि राजदूत हाचियाही नेताजींच्या भेटी झाले. हाचिया सांगू लागले, उजव्या गटाचे बंडखोर आमच्या राजावर अखेरपर्यंत शरणागती पत्करू नका म्हणून दबाव आणत होते. कर्नल इसोडाने विचारले, नेताजी आता कुठे जाणार आहात? नेताजी म्हणाले, मला मंचुरियन मार्गे रशियात पोचायचं आहे. कर्नल इसाडो म्हणाले, रशियाने मित्र राष्ट्राशी हातमिळवणी केली आहे. शिवाय जपानचा रशिया शत्रू आहे. आपण शत्रू राष्ट्रात जाऊन पदरी काय पडेल? नेताजी म्हणाले, जपानचे दरवाजे तर माझ्यासाठी कायमचे बंद झालेत. रशियातच नव्हे तर अवकाशात कुठेही जाईल, परंतु ब्रिटिश साम्राज्याच्या ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही. हाचिया म्हणाले, आमचे अधिकारी तुम्हाला रशियात जाऊ देतील असं वाटत नाही. यावर उपाय काय? हाचिया म्हणाले, यातून तुम्हाला फक्त फील्ड मार्शल तेराऊचीच मार्ग दाखवू शकतील. पुन्हा प्रवास सुरू झाला. 3 दिवसांचा कष्टमय विमान प्रवास संपला. सायगावचे विमानतळही ओकेबोके झाले होते. थायलंड देश बेचिराग बनला होता. तिथल्या बऱ्याच लष्करी अधिकाऱ्यांनी गुप्तपणे माउंटबॅटन आणि साऊथ इंडियन कमांडरशी संपर्क साधला असल्याचं नेताजींना विमानतळावरच समजलं होतं. सायगावहून जवळच दालतला फील्ड मार्शल तेराऊचींचे सदर आर्मीचे मुख्यालय होते. त्यांच्याशी संपर्क साधून वाटाघाटी करण्याचं ठरवलं. नेताजी सायगावच्या सामसूम रस्त्यावरून देशभक्त नारायणदासांच्या हवेलीत पोचले. मित्रराष्ट्र कोणता सूड उगवतील या भीतीच्या सावटाखाली थाई जनता दिवस कंठत होती. त्यामुळे सायगावात अस्थिरता निर्माण झाली होती. दालतमध्ये अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. 15 ऑगस्टला आपल्या मातृभूमीने शरणागती पत्करल्याची बातमी ऐकून धीरोदत्त तेराऊचींना हा अपमानास्पद प्रसंग सहन झाला नाही. त्यांच्या पायातून वारं गेलं. त्यांच्या रुग्णशय्येजवळ अनेक लष्करी डॉक्टर उपचार करीत होते. बॉम्ब हल्ल्यात बळी पडलेले, कुजलेली प्रेतं अंत्यसंस्काराअभावी सुविधा नदीत फेकण्यात आली. याच नदीत दुःखी झालेले जपानी नागरिक उड्या घेत होते. अनेक लष्करी अधिकारी परांगदा होत होते. संपूर्ण जगभर गडबड गोंधळ हा हक्कार माजला होता. अशा भीषण परिस्थितीत जनरल इसोडा आणि राजदूत हाचियाची मोटार तेराऊंच्या तंबूकडे वळली. दोघेही तेराऊचींच्या रुग्णशय्येजवळ पोहोचले. तेराऊंची इतकी क्षीण झालेली स्थिती बघून दोघांनाही अत्यंत दुःख झाले. तेराऊचींनी क्षीण आवाजात नेताजींची चौकशी केली. इसोडा म्हणाले, नेताजींचा विचार मांचिरियाकडे जायचा आहे. तेराऊंची इतकी वाईट तब्येत असताना देखील त्यांनी आपल्या सहकार्याला टोकियोला फोन जोडून देण्याचा आदेश दिला. सहकार्याला समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने ते लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः फोन घेतला आणि हुकमी आवाजात म्हणाले, मी फील्ड मार्शल तेराऊची बोलत आहे. चंद्राबोसांना रशियात जायचं आहे, त्यासाठी आपली मंजुरी हवी आहे. पलीकडून परराष्ट्रमंत्री बोलले, जपानने त्यांना एवढी भरघोस मदत केल्यावर रशिया या शत्रू राष्ट्राच्या आश्रयाला का जावं? तेराऊची म्हणाले, आपण जरी त्यांना मदत केली तरी ते काही जपानचे गुलाम नाहीत. तुम्ही परवानगी देत नसाल तर मी माझ्या अधिकारात त्यांना परवानगी देतो आणि त्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्थाही मी स्वतःच करतो. नंतर थोड्याशा शांत स्वरात म्हणाले, मेजर, मिस्टर बोस माझा एक सच्चा मित्र स्वतःच्या देशासाठी प्राणपणाने झुंजतो आहे. त्याला मदत करणं आपलं कर्तव्य नाही का? तेराऊचींनी विचारलं,
मेजर चंद्राबोसांना कोणतं विमान देता? मेजर म्हणाले, सर, सायगावला एकही विमान शिल्लक नाही. सारे ताफे वरिष्ठांच्या हुकमाने टोकियोकडे गेले आहे. परंतु बर्मी आर्मीचे लेफ्टनंट जनरल शिदेई व त्यांच्या स्टाफला घेऊन एक मात्र विमान मंचुरियाकडे रशियन कमांडर पुढे शरणागतीच्या कागदावर सह्या करण्यासाठी जाणार आहे. ते विमान कदाचित सायगाव धावपट्टीवर थांबण्याची शक्यता आहे. नेताजींच्या जीवाला काही बरे वाईट होण्याआधी त्यांना सुरक्षित स्थानी पोचवावं या हेतूने तेराऊचींनी नेताजींना सिदेईन सोबत पाठवण्याचं ठरवलं आणि तशा सूचना सायगाव विमानतळावर पोहोचवल्या. दालातकडे गेलेले इसोडा आणि राजदूत हाचियांबरोबर तेराऊचींचा स्टाफ ऑफिसर आले. नेताजींसह सर्वजण एका बंद खोलीत गेले. हाचिया म्हणाले, सिदेई शरणागतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना आपली ओळख रशियन अधिकाऱ्यांशी करून देतील असा तेराऊंचा निरोप आहे. तसं त्यांनी कळवलं आहे. नेताजींना हायसं वाटलं. तोच विमानतळावरून निरोप आला की विमानात फक्त एकच जागा शिल्लक आहे. ऐकताच नेताजींवर जीवापाड प्रेम करणारे अय्यर, हबीबुर रहमान, अबिद हसन, दास, प्रीतम सिंग सर्वच सहकारी अस्वस्थ झाले. नेताजींची पावलं अडखळलेली बघून कळकळीनं जनरल इसोडा म्हणाले, नेताजी, तात्काळ निर्णय घ्या. आमचे सगळे विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात आहेत. कदाचित सायगाववरून जाणारं हे शेवटचं विमान असेल. नेताजींचे डोळे पाण्याने भरले. बाजूला दुःखी उभ्या असलेल्या आपल्या सहकाऱ्यांकडे बघून ते इसोडांना म्हणाले, मी माझी लाख मोलाची माणसं, माझे जन्मांतरीच्या साथीदारांना सोडून मी एकटाच कसा जाऊ? जनरल, काहीही करा, पण दुसरं एखादं विमान मिळवाच. इसोडा म्हणाले, ते तर अजिबात शक्य नाही. मोठ्या मुश्किलीने मिळालेली शेवटची संधी घालवू नका. सगळेजण चिंतित झाले. आझाद हिंदचा आत्माच दूर झाला तर कलेवरानं काय करायचं? आत्मा गमावला तर नुसतं शरीर काय करायचं? या सगळ्या प्रकारात या जपान्यांचा काही कुटील डाव तर नसेल ना, अशी ही शंका नेताजींच्या सहकाऱ्यांना आली. नेताजी म्हणाले, माझ्या सहकारी बंधूंनो, मी तुम्हाला वचन दिलं आहे की उगवत्या सूर्यात आणि बुडत्या अंधारात आपण सोबत राहायचं. तुम्हाला सोडून मी जाऊ शकत नाही. विजय व पराजय, जीवन किंवा मृत्यू, जे नशिबात असेल ते आपण सोबतच भोगू. विमान गेलं तर जाऊ दे. नेताजींचे निर्वाणीचे बोलणे ऐकून इसोडांनी चिडून विचारलं, तुम्हा सर्वांचं डोकं ठिकाणावर आहे का? नेताजींवरच्या तुमच्या निष्ठेबद्दल परमेश्वरही शंका घेऊ शकणार नाही. परंतु तुम्ही लोक वास्तवाचं भान ठेवा. हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब पडलेच आहेत. आणखी एखादा अणुबॉम्ब जपानवर कोसळू शकतो. देवनाथ दासांनी विचारलं, होऊन काय होईल? उपरोधीपणाने इसोडा म्हणाले, जास्त काही होणार नाही. काही दिवसातच अमेरिका जपानच्या मुसक्या बांधतील. आम्ही जपानी शासन प्रशासन अमेरिकेच्या ताब्यात जाऊ. त्यावेळी नेताजींना कसं वाचवणार? अमेरिकाने जपान ताब्यात घेतल्यावर तो पहिलं काम करेल, वॉर क्रिमिनल म्हणून पहिल्या वेड्या नेताजींच्या हातात घालतील. थायलंडच्या फौजाही अमेरिकन आणि ब्रिटिशांपुढे शरण जायच्या तयारीत आहेत. जपानी लष्कराविरुद्ध शस्त्रास्त्र जमा करू लागल्याच्या वार्ता तिथे येऊन थडकल्या आहेत. नेताजी सुन्न होऊन ऐकत उभे होते. जनरल इस्राने हे विदारक चित्र समोर ठेवल्यावर प्रीतम सिंग ओरडत म्हणाला, अय्यर, दास, एक वेळ हे जग बुडलं तरी चालेल, पण नेताजींच्या हातापायात बेड्या पडलेल्या सहन होऊ शकणार नाही. सर्व साथी एकमताने म्हणाले, जनरल साहेब, आपण सत्यचित्र आमच्या समोर ठेवून आमचे डोळे उघडले, त्याबद्दल मनस्वी धन्यवाद. नेताजी सुखरूप राहतील तर ते नवी सृष्टी उभारतील. त्यांच्या जाण्याची व्यवस्था करा. अय्यर कळवळून म्हणाले, फक्त एकच कळकळीची विनंती आहे. काहीही करा, पण नेताजींसोबत आमचा एक तरी साथी जायला हवा. तेवढं कसंही बघास. इसोडांना नेताजींच्या चेहऱ्याकडे पाहावे ना. ते म्हणाले, चला विमानतळावर जाऊन शेवटचा प्रयत्न करू. गाड्या सुटसाट वेगानं विमानतळाकडे निघाल्या. इसोडांनी मोटारीतच नेताजींना वचन दिलं.
काहीही करून आणखी एका विमानाची व्यवस्था करून तुमच्या सर्व साथीदारांना पाठवून देतो. मोटारी हवाई अड्ड्यावर पोहोचल्या तेव्हा विमान सुरू होतं. कॅप्टन ओरडून म्हणाला, कृपया त्वरा करा, 1 तासापासून इंजिन सुरू आहे. वैमानिक माफ करा, लेफ्टनंट नोनोगाकी आणि लेफ्टनंट जनरल शिदेई खाली उतरली. दोघांनी झुकून नेताजींना जपानी पद्धतीचा आजोगी केला. अभिवादन स्वीकारून नेताजी म्हणाले, जनरल, माझे जिवलग साथी सोडून एकटा कसा येऊ? निदान एकासाठी तरी तुम्हाला जागा उपलब्ध करावीच लागेल. वैमानिक नोनोगाकी अजिजीने म्हणाले, सर, केवळ अशक्य आहे. आधीच या विमानात 9 जणच प्रवास करू शकतात, तिथं 12 जण बसले. या विमानाची क्षमता जास्तीत जास्त 1 टन माल वाहण्याची आहे. आधीच 2 टनांहून जास्त बोजा झाला आहे. सर्वांचे जीवित धोक्यात येईल. मंडळी, आता नेताजी पुढे काय म्हणतायत आणि त्या विमानात ते एकटेच जात आहेत का आणखीन काही कोणी त्यांच्याबरोबर जात आहे ते आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नेहमीप्रमाणेच मीनाक्षीताईंचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते. उद्या भेटूया पुढच्या भागासह. नमस्कार.